फिरून पण झालं आणि थोडंफार मी मला मदत करायला लागला या. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मी आज कामाला गेलेलो नाही, घरी थांबलेलो आहे आणि आमच्या शेतातून आवाज आला आहे की आईला पाणी पाहिजे आहे पिण्यासाठी. खूप ऊन लागते आणि त्यासाठी पाणी मला घेऊन जायचं आहे आणि आमचं शेत जवळच आहे, त्यामुळे घरी माझ्या आवाज आला की आई ओरडायला लागली की पाणी पाहिजे आहे. त्यामुळे मी पाणी घेऊन चाललो आहे. तुम्हाला दाखवतोच आमचं शेत आणि इतक्या भर उन्हात ती कशी काम करतात. मला आता पाणी न्यायला कंटाळा आला आहे. ती शेतात कामं कशी करतात काय माहिती. चला तुम्हाला दाखवतो आमचं शेत आणि आमचे आईची आणि आजीची कामं. तर इतक्या उन्हामध्ये आमची आई आणि माझी आजी जी आमच्या शेतातली कामं करते. भरपूर ऊन आहे आणि किती ऊन आहे बघा. मी पण तसं उन्हातनं काम करतोच, पण मला घरची कामं करायला खूप कंटाळा येतो आहे. तर ही आता वरण्याचा शेंगोळा काढतात. 12 वाजलेले, ऊन खूप लागते. मी त्यांना आता पाणी द्यायला आलो आहे शेतामध्ये. वरणा काढायला आलोय तुला मदत कराय. वरणीच्या शेंगा. आजीला दे पाणी, मला नको. हां ठीक आहे पाणी. तर हा आहे वरणा आणि हा आता पूर्ण वाळलेला आहे, म्हणजे त्याचा सीझन पूर्ण संपलेला आहे. शेंगा वगैरे काढून झालेल्या आहेत आणि आता ह्याच्या आतमध्ये असते दाणं, म्हणजे जे हे बघा असं दाणं आता हे आम्ही घरी नेऊन फोडणार आणि हे दाणं मुड्यामध्ये बांधून ठेवतात आणि 6 महिने आम्ही मुड्यामध्ये ठेवतात आणि 6 महिने पावसातनं खायला घ्यायचे. कडधान्य म्हणून वापर केला जातो याचा. एवढं सगळं भरण्याचं शेत आहे आमचं. आता जवळजवळ 2 दिवस इथं आमच्या आईने आजी काम करणार आहे. म्हणजे हा सगळा शेंगोळा जो मी आता येतो तो एक 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 काढायचा आणि तो झोडायचा टिक्क्यामध्ये. ते दाखवतो मी तुम्हाला. हॅलो. आणि काय काय करतोय? आणि काय काय करतोय आपलं? तुला मदत करायला आलोय ना. मला मदत करायला लागला या मम्मीला. आपल्या लागतंय ना. आपल्या मम्मीला मदत करायला लागला आहे. खून लागते म्हणून. माझा संकेत शेंगोळा रबडायला लागलाय, आपल्या मम्मीला मदत करायला लागलाय. तर खूप वेळानंतर मी एक मेल जवळजवळ ह्या शेंगा जमा केलेल्या आहेत आणि आता ह्या निघणार टिक्क्यात. इथं टिक्क्यात न्यायच्या आणि शेत साठवून ठेवायच्या. ह्या टिक्क्यात भरायच्या. ह्या टिक्क्यात होत ना. तर हे आहे आमचं शेत. हा सगळा वरणा आमचा आहे आणि हा ऊस आमचा. शेतातली कामं करायची म्हणलं की खूप कंटाळा येतोय. तर हे आहे आमचं शेत. हा सगळा वरणा आमचा आहे आणि हा ऊस आमचा. शेतातली कामं करायची म्हणलं की खूप कंटाळा येतोय. तर मला आता खूप कंटाळा आला आहे काम करायचा. ऊन पण जास्त लागते आणि मी आता घरी जातो आणि घरी गेल्यानंतर आमचे पप्पा पण काय काम करतात आणि त्यांचं पण काय काम असतं ते मी तुम्हाला दाखवतो. तर ते चला दाखवतो तुम्हाला तिथं जाऊन. तर इथं आहेत आमचे पप्पा आणि हे फिटिंग करायला लागले नवीन घराचं. हे आहे त्यांचं काम, फिटिंग, घराची फिटिंग. जुन्या पद्धतीवर आहे. अजून किती आहेत असलं? 5. सकाळपासून चालू आहे हे काम. एवढी झालेली आहे आणि ही बाहेर नाही.
तर मित्रांनो माझं फिरून पिन झालं आणि थोडंफार मी शेतातली पण थोडीशी कामं केली, पण जास्त नाही. तर पप्पा आमच्या घरातल्यांची सर्वांची कामं वगैरे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. अशी छोटी छोटी किरकोळ कामं आम्ही घरामध्ये करत राहतो आणि शेती आमची खूप आहे आणि म्हशी पण आहेत. तर मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलंच असेल आमची गिरण वगैरे आहे. तर असेच आमचं काय काय घरामध्ये किरकोळ व्यवसाय चालूच असतात आणि असंच मी तुम्हाला दाखवत राहील आणि बघत राहा माझं ब्लॉग. तर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जाता जाता सबस्क्राईब करा. सो आता उन्हामध्ये खूप ऊन लागते आणि आता ऊन लागलेलं आहे त्यामुळे आता मी जातो निवांत झोपतो. चला बाय बाय.